विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असतानाच मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे। ओबीसीतून मराठ्यांना आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाची घोषणा केली। बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट। सतरा सप्टेंबरला मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवशी आमरण उपोषण सुरू करायचं राज्यासाठी, त्याच मागण्यावर। कारण तो मुक्तीसंग्राम दिनी 16 तारखेला संध्याकाळीच 12 वाजता बसायचं। 17 तारखेला मुक्तीसंग्राम दिनी त्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना अन्यायातून मुक्त कधी करणारे? मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी तर 5 दिवस केलं। मनोज जरांगे यांच्या यापूर्वीच्या उपोषणामुळे महायुती सरकारची कोंडी झाली होती, तर उपोषणाचे पडसाद राज्यभरात पसरले होते। लोकसभा निवडणुकीतही जरांगे फॅक्टरचा महायुतीला मोठा फटका बसला होता। त्यातच आता विधानसभेसाठी मनोज जरांगेंनी राज्यभरात 288 उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा केली आहे। सध्या मनोज जरांगे हे घोंगडी सभा घेऊन वातावरण तापवत आहे। त्यातच आता मनोज जरांगेंनी उपोषण करणार असल्याचं जाहीर केल्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापणार आहे। नितेश महाजन, झी 24 तास, जालना।